अखेर ठाकरेंनी शेवटचा डाव टाकला. भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. आता मुंबईचा महापौर निश्चित झाला. ठाकरेंनी आता एका दगडात दोन पक्षी मारले असून भाजप आणि शिंदे गट दोघांचीही सत्ता जाणार. मुंबईवर आता ठाकरेंचीच सत्ता असणार आहे. एक अशी घटना घडली की ज्यामुळे फक्त मुंबईचा महापौरच बदलणार नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान देखील बदलू शकतात. आज दुपारी एक अशी धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडी घडली की त्याचा विचार भाजपसारख्या मोठ्या पक्षाने देखील केला नव्हता. जेव्हा ठाकरेंनी विजयाचा गुलाल उधळला तेव्हा भाजपचा खेळ संपला. एकीकडे अशा गुपित घडामोडी सुरू होत्या ज्या ना कोणत्या टीव्हीवर दिसल्या ना कोणत्या माईकमध्ये रेकॉर्ड झाल्या. अतिशय गुपितपणे दोन बैठका घडून आल्या. या दोन बैठका अशी छुपी युती तयार झाली की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला आहे. कारण मुंबईमध्ये एक अशी भीषण उलथापालथ झाली आहे की ज्याचा विचार भाजपने स्वप्नात देखील केला नसेल. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला जेव्हा मुंबईच्या महापौरांबाबत अतिशय खळबळजनक बातमी समोर आली. आता भाजपाची सत्ता जाणार. 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हे शिंदेंचे आहे की ठाकरेंचे यावर उच्च न्यायालयाचा निकाल होता आणि काल मुंबई महापालिकेची सोडत झाली. त्यामध्ये कोणत्या प्रवर्गाला महापौरपद मिळणार हे स्पष्ट होणार होतं. या दोन्ही गोष्टी घडल्यानंतर सर्वांना वाटत होतं की भाजपने मोठी खेळी केली आहे. आता ठाकरेंचा विषय संपणार आणि भाजपचीच सत्ता येणार. पण काल अशा काही गोपनीय बैठका पार पडल्या की ज्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. ठाकरेंनी एका रात्रीत सूत्र फिरवली. उद्धव ठाकरेंची नवीन चाल पाहून भाजपची रणनीती कोलमडली असून मुंबईचा महापौर आता निश्चित झाला आहे. ठाकरेंनी एकाच प्रहाराने 2 प्रतिस्पर्ध्यांना चितपट केले आहे. भाजप आणि शिंदे गट या दोघांनाही शह देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. काय घडले मुंबईत? रात्रीच्या प्रहरात कोण कोणाला भेटलं? भाजप आणि शिंदे हे दोन्ही गट कसे काय मागे पडले? एकनाथ शिंदेंच्या गोटातून कोण बाहेर पडलं आणि ठाकरेंना साथ दिली? उद्धव ठाकरेंनी नेमका असा काय चमत्कार केला की एका रात्रीत सगळा खेळच उलटला? हे सर्व काही जाणून घेऊया आजच्या या विशेष सविस्तर विश्लेषणामध्ये. मुंबई ही देशाची आर्थिक नाडी आहे आणि याच मुंबईच्या सत्तेची सूत्र कोणाकडे राहणार याचा निर्णय झाला असं सर्वांना वाटत होतं. पण आज दुपारी जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. टीव्ही चॅनलवर जे चित्र उभं केलं जातंय त्यापेक्षा पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत आहे. कोणालाही अंदाज येऊ न देता उद्धव ठाकरेंनी अशी काही खेळी खेळली आहे की एकाच वेळी 2 प्रतिस्पर्ध्यांना नमवण्याची वेळ आली आहे. भाजप आणि शिंदे गट या दोघांनाही शह देण्याची तयारी आता पूर्ण झालीय. काय घडले मुंबईत? रात्रीच्या प्रहरात कोण कोणाला भेटलं आणि एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील नेमक्या गाड्या कुठे वळल्या? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण असा उलगडा करणार आहोत जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आज सकाळी मुंबईची पहाट झाली तेव्हा वातावरण नेहमीसारखं नव्हतं. रस्ते तेच होते, वाहनं तेवढीच होती, पण हवेत काहीतरी अनपेक्षित घडल्याची जाणीव होत होती. कालपर्यंत जे चित्र सगळ्यांना अगदी स्पष्ट वाटत होतं ते आज अचानक अस्पष्ट झालं होतं. मुंबई महापालिकेच्या निकालांनंतर पहिल्यांदाच असं वाटायला लागलं की हा संघर्ष अजून संपलेला नाही. उलट खरा थरार तर आता सुरू झालाय. कारण आज सकाळपासून काही अशा हालचाली दिसू लागल्या होत्या ज्या कोणत्याही कॅमेऱ्यात टिपल्या नेल्या नव्हत्या, कोणत्याही ध्वनिक्षेपकावर रेकॉर्ड झाल्या नाहीत, पण त्यांची चर्चा मंत्रालयापासून मातोश्रीच्या अंगणापर्यंत पोहोचू लागली होती. कालपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की महापालिकेत भाजप आणि शिंदे यांचा युतीचा विजय म्हणजे सत्ता त्यांचीच निश्चित. आकडे त्यांच्या बाजूने होते. मॅजिक फिगर जवळजवळ हातात होती. राजकीय गणित सरळ दिसत होतं. पण आज सकाळी अचानक एक वेगळीच चर्चा सुरू झाली. ही चर्चा कुठल्याही पत्रकार परिषदेतून समोर आली नव्हती. कुठल्याही नेत्याने उघडपणे भाष्य केलं नव्हतं. तरीसुद्धा राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात होता, आज नेमकं काय बदललं? आज सकाळपासून काही फोन सुरू झाले. काही लोकप्रतिनिधींचे फोन अचानक बंद झाले. काही जण मी नंतर बोलतो एवढंच सांगून संपर्क तोडत होते. काही वाहने अशा दिशेने जाताना दिसली ज्यांची दिशा कालपर्यंत कोणाच्या ध्यानीमनी नव्हती. विशेष म्हणजे या सगळ्या हालचाली त्या हॉटेलच्या परिसरात दिसत होत्या जिथे शिंदे गटाचे नगरसेवक थांबले होते. कालपर्यंत ज्याला सुरक्षितेचं कवच मानलं जात होतं आज त्याच तटबंदीला तडे जात असल्याची भावना निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे कालपर्यंत पूर्णपणे निर्धास्त होते. हॉटेलमध्ये नगरसेवकांची तटबंदी उभारून आपलाच गट वरचढ असल्याचा विश्वास त्यांनी दिला होता. वरवर पाहता सर्व काही शिस्तबद्ध आणि नियंत्रणात वाटत होतं.
मात्र आज सकाळ उजाडताच त्यांच्या निकटवर्तीयांच्या चेहऱ्यावर चिंतेची सावळी स्पष्टपणे उमटली होती. परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात असल्याची चाहूल त्यांना लागली असावी. कालपर्यंत निष्ठेची ग्वाही देणारी काही नावे आज संशयाच्या फेऱ्यात अडकली होती. राजकारणात जेव्हा विश्वासाला तडा जातो तेव्हा भीतीचे सावट गडद व्हायला वेळ लागत नाही. दुसरीकडे भाजपच्या गोटातही आज सकाळपासून कमालीची अस्वस्थता जाणवत होती. केवळ संख्याबळ बाजूने असून चालत नाही हे तिथल्या धुरंधरांना ठाऊक होतं. विशेषतः मुंबईसारख्या महापालिकेत जिथे सत्ता टिकवण्यासाठी गणितापेक्षा लोकभावना, अस्मिता आणि इतिहासाचं वजन जास्त असतं. मराठी बाणा, शिवसेना आणि मुंबईची प्रतिष्ठा हे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले होते. याच भावनिक मुद्द्यांवर कुणीतरी पडद्यामागून आपल्या चाली रचायला सुरुवात केली होती, ज्याची कल्पना भाजपलाही आली होती. नेमक्या याच काळात मातोश्रीवर प्रचंड हालचाली सुरू झाल्या. आज तिथे सकाळपासूनच गाड्यांचा राबता नेहमीपेक्षा अधिक होता. कालपर्यंत शांत असलेले काही नेते आज अचानक सक्रिय झाले होते. कोणतीही जाहीर सभा किंवा अधिकृत कार्यक्रम नसतानाही तिथे चर्चांचा धूर निघत होता. स्पष्टपणे कुणी काही बोलत नव्हतं, पण आतमध्ये मोठ्या हालचाली शिजत असल्याची जाणीव सर्वांनाच होत होती. त्यातच संजय राऊत यांच्या विधानांनी पुन्हा वादळ उठवलं. त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी गूढ कायम ठेवलं, पण त्यांच्या देहबोलीतून आणि सूचक शब्दांतून बरेच अर्थ काढले जात होते. राजकारणात मौन आणि शब्दरचना या दोन्हीला खूप महत्त्व असतं. काँग्रेसच्या गोटातूनही आता बदलाचे वारे वाहू लागले होते. कोणतीही अधिकृत घोषणा न करता आम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलू असे संकेत तिथून मिळत होते. अपक्ष लोकप्रतिनिधींची धावपळही लक्षणीय वाढली होती. काही जणांची नावे वेगवेगळ्या गटांच्या यादीत फिरू लागली. हे सर्व चित्र पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली की आजची स्थिती कालच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहे. हा धोका ओळखूनच शिंदेंनी हॉटेलची सुरक्षा कडक केली. संपर्क क्षेत्रावर मर्यादा आल्या आणि कडक पहारा बसवला गेला. जर सर्व काही सुरळीत असतं तर अशी आणीबाणीची खबरदारी घेण्याची गरजच भासली नसती. भाजपसाठी हा सत्ता संघर्ष आता कठीण वळणावर आला होता, कारण शिंदे गटातील एक छोटीशी फितुरीही सत्तेची संपूर्ण गणिते बदलू शकत होती. म्हणूनच भाजपने आपल्या सर्व स्तरांवर रणनीती आखण्यास सुरुवात केली. जुन्या जाणत्या राजकीय संबंधांना उजाळा दिला गेला आणि अशा काही संवादांना गती मिळाली ज्यांची नोंद कुठेही होणार नव्हती. पण या संपूर्ण गोंधळात एका नावाचा दबदबा वारंवार जाणवत होता, तो म्हणजे उद्धव ठाकरे. जे मानत होते की उद्धव ठाकरे स्पर्धेतून बाहेर पडलेत, त्यांची आजची सकाळ धक्कादायक होती. त्यांच्या एका सूचक विधानाने विरोधकांची झोप उडवली. नशिबात असेल तर हे त्यांचं वाक्य साधे वाटले तरी त्यामागे 100% राजकीय पूर्वतयारी दडलेली होती. या नाट्यात राज ठाकरे हे नावही पुन्हा चर्चेत आलं. त्यांनी स्वतः समोर येऊन काही भूमिका मांडली नसली तरी गुप्त भेटींच्या चर्चांनी जोर धरला होता. राजकीय विश्लेषकांनी अनेक तर्क लावले, पण एक वास्तव स्पष्ट होतं, ठाकरे हे नाव पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपाटावर मुख्य खेळाडू म्हणून उभं ठाकलं होतं. हीच बाब सत्ताधारी गटाला बेचैन करणारी ठरली. दुपारपर्यंत मुंबईत एक अनाकलनीय शांतता पसरली होती. प्रत्येकजण एका मोठ्या राजकीय स्फोटाची प्रतीक्षा करत होता. महत्त्वाचे फोन कॉल आणि बंद दराआडच्या चर्चा ही काहीतरी अभूतपूर्व घडणाराचीच पूर्वसूचना देत होत्या. एकूणची या गोंधळात एक गोष्ट लख्खपणे समोर आली. उद्धव ठाकरे कोणताही गाजावाजा न करता एकाच वेळी भाजप आणि शिंदे गट या दोघांवरही मोठा मानसिक दबाव निर्माण करत होते. त्यांनी भाजपला प्रतीक्षित ठेवलं आणि शिंदे गटाला संभ्रमात टाकलं. एका दगडात दोन पक्षी मारण्याची ही खेळी आता प्रत्यक्षात येताना दिसत होती. पण हा खरोखरच मास्टर स्ट्रोक ठरेल की केवळ अफवांचा बुडबुडा, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही. जे आज अशक्य वाटतंय ते उद्याचं सत्य असू शकतं आणि जे आज निश्चित मानलं जातंय त्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. आता या सर्व घडामोडींचे बारकाईने विश्लेषण केले तर हा राजकीय खेळ 3 महत्त्वाच्या शक्यतांकडे वळताना दिसतोय. पहिली शक्यता, भाजप आणि शिंदे गट आपसातील मतभेद बाजूला सारून 2.5 वर्षांचा सत्तेचा जुना फॉर्म्युला स्वीकारतील. दुसरी शक्यता, शिंदे गटात फूट पडून उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि अपक्षांच्या बळावर नवीन महाआघाडी सत्तेवर येईल. आणि तिसरी शक्यता, जी राजकारणात नेहमीच अनपेक्षित मानली जाते, ती म्हणजे जनतेसमोर असं काहीतरी नवीन राजकीय समीकरण येईल ज्याचा कुणी विचारही केला नसेल. आता आपण बातमी बघितली, पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. राजकारणात शेवटचा निकाल हा नेहमी कागदावर नसतो,
तो ठरतो पडद्यामागे झालेल्या हालचालींवर. आपण जे काही आज पाहतोय ते केवळ मुंबईच्या महापौराचं राजकारण नाही. ही लढाई आहे वर्चस्वाची, ही लढाई आहे संयमाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लढाई आहे योग्य वेळी टाकलेल्या एका डावाची. आजपर्यंत जे लोक कालपर्यंत खेळ संपला असं म्हणत होते तेच लोक आज शांत आहेत, कारण काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आज गोंधळ घातला नाही, घोषणा केली नाही, आरडाओरड केला नाही, पण योग्य क्षणी असं पाऊल टाकलं आणि राजकारणात हे सगळ्यात धक्कादायक असतं. खरंच हा शेवटचा डाव आहे का, की यापुढे अजून काही मोठं घडणार आहे? पाहिलेली बातमी ही केवळ अफवा म्हणता येईल की ही काही सत्य असणार, कारण येणारे काही दिवसच काही वेळ आपले ठरवणं आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलंय त्याचा परिणाम फक्त मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही. तुमचं नेमकं मत काय आहे? हा मास्टर स्ट्रोक आहे की केवळ सुरुवात? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.